वारकरी संप्रदायामध्ये 60% धर्मांध लोकांची घुसखोरी झाली असं एक वाक्य शरद पवारांनी एका स्मरणिकेमध्ये लिहिलं आणि गेल्या 800 वर्षांपासून महाराष्ट्राच्या मातीमध्ये भागवत धर्माची पताका फडकवणारा वारकरी संप्रदाय राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलाय। एकीकडे शरद पवार गटाच्या विकास लवांडे यांनी 20 प्रतिगामी लोकांची यादी जाहीर केली, तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका कार्यक्रमामध्ये असं उत्तर दिलं की वारकरी संप्रदायामध्ये अर्बन नक्षलवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता, त्यांची यादी माझ्याकडे। तर आचार्य तुषार भोसले यांनी सुद्धा हे सगळं षडयंत्र असून लवकरच नक्षलवाद्यांची नावं जाहीर करतो असं सांगितलंय। पण या वादामध्ये नक्की सत्य काय आहे? वारकरी संप्रदाय हा सनातन धर्माचा भाग आहे की त्यापेक्षा वेगळा भाग आहे? आणि विठ्ठलाच्या भक्ती चळवळीमध्ये धर्मांध किंवा नक्षलवादी हे शब्द नक्की आले कुठून? आणि इतक्या पवित्र संप्रदायाचा वापर हा राजकारणासाठी का केला जातोय? यामागे यांचा नक्की हेतू काय? सगळं जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। मुळात या सगळ्या वादाची सुरुवात झाली महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेतील शरद पवारांच्या एका लेखापासून। त्यांनी लेखामध्ये असं लिहिलं होतं की वारकरी संप्रदायासारख्या समतेच्या चळवळीमध्ये आता प्रतिगामी विचारसरणीचे लोक घुसखोरी करतात। संप्रदायातील 60% कीर्तनकार हे अशा पद्धतीने मांडणी करतात ज्यामुळे धर्मांध शक्तींना बळ मिळतंय। पवारांनी असंही म्हटलं की मी अशा कीर्तनकारांची यादी करायला सुरुवात केली जे पुरोगामी विचार मांडतात, पण माझ्या मते सध्या असे फक्त 40 कीर्तनकारच उरलेत। इतकंच नाही तर या प्रबोधनाच्या मार्गावरती महिलांचा सहभाग कमी असल्याची खंतही शरद पवारांनी व्यक्त केली। शरद पवारांनंतर त्यांच्याच पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी थेट 20 लोकांची यादी जाहीर केली ज्यांचं टायटल होतं वारकरी संप्रदायातील घुसखोर। आणि या यादीमध्ये गोविंद देवगिरींपासून संग्राम भंडारे, बंडातात्या कराडकर ते तुषार भोसलेंपर्यंत सर्वांचीच नावं होती। लवांडे यांचं असं म्हणणं होतं की वारकरी संप्रदाय हा सनातन धर्मांपेक्षा वेगळा आहे। संत नामदेवांनी भागवत धर्माची पताका घेतली आणि ज्ञानेश्वरांनी ग्रंथ दिला, पण आज या संप्रदायाला वेदोक्त आणि ब्राह्मणी बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे। याच लोकांनी आपल्या संतांवरती शिंतोडे उडवले होते, म्हणूनच या समतेच्या वारकरी संप्रदायामध्ये सध्या घुसखोरी सुरू असल्याचं लवांडेंचं म्हणणं आहे। ते पुढे असंही म्हणाले की उत्तर भारतातून आलेले प्रदीप मिश्रा, धीरेंद्र शास्त्री आणि कालीचरण महाराज हे वारकरी संप्रदायाचे वैद्यकीकरण करून तो संपवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांचे कार्यक्रम भारतीय जनता पक्षासारख्या पक्षाकडून घेतले जातात। पवारांच्या आणि लवांडे यांच्या या विधानानंतर भाजपने मात्र आक्रमक पवित्रा घेतला। भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले यांनी पवारांना मौलाना म्हणत टीका केली। त्यांनी असा आरोप केला की हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाबद्दल नेहमीच नकारात्मक भूमिका घेणाऱ्या पवारांना आता हा संप्रदाय धर्मांध वाटू लागलाय। इफ्तार पार्ट्यामध्ये सहभागी होताना धर्मांधता दिसत नाही, पण वारकरी संप्रदाय धर्मांध वाटतोय का, असा आक्रमक सवालही भोसलेंनी केला। ते पुढे म्हणाले की आम्ही सुद्धा संप्रदायामध्ये घुसलेल्या नक्षलवादी विचारांच्या लोकांची यादी लवकरच जाहीर करू, पण अजूनपर्यंत सुद्धा तुषार भोसलेंनी ती यादी जाहीर केलेली नाहीये। लगावबत्तीसोबत तुषार भोसले यांचं बोलणं झालं तेव्हा ते असं म्हणाले की शरद पवार हे नेहमीच धर्माच्या विरोधात कारस्थान करण्यासाठी माणसं पेरत असतात। आता लिहिलेला लेख सुद्धा त्याचाच एक भाग आहे, त्यामुळे जो धर्माच्या बाजूने बोलेल त्याला टार्गेट करणं ही कामं शरद पवार करतच असतात। पुढे भोसले यांनी हाच आक्रमक रोख लवांडेंकडे फिरवत असा सवाल केला की लवांडेंनी यादी जाहीर करायला तो आहे तरी कोण? जर शरद पवार किंवा संप्रदायातील व्यक्तीने असे प्रश्न विचारले असते तर आम्ही उत्तर देऊ शकलो असतो। जर शरद पवार लवांडेंच्या खांद्यावरती बंदूक ठेवून गोळी मारत असतील तर त्यांनी समोर येऊन चर्चा करावी, आम्ही उत्तर देऊ, असं ओपन चॅलेंजही तुषार भोसलेंनी दिलंय। लवकरच आम्ही पत्रकार परिषद घेऊन नक्षलवाद्यांची यादी जाहीर करणार असल्याची माहिती सुद्धा लगावबत्तीशी बोलताना तुषार भोसले यांनी दिली। ज्या महिला शासकीय अधिकाऱ्यांच्या साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेतून शरद पवारांनी वारकरी संप्रदायाविषयीचे हे वादग्रस्त वक्तव्य केलं, त्याच संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमामध्ये दिल्लीतून बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत असं म्हटलं की पवार साहेबांचा वारकरी संप्रदायाशी फार असा काही संबंध नाहीये। त्यांनी स्वतःही अनेक वेळा कबूल केलंय की ते धर्म मानत नाहीत, त्यामुळे वारकरी संप्रदायाच्या संदर्भामध्ये त्यांच्याजवळ कदाचित योग्य माहिती नसावी। किंबहुना मध्यंतरीच्या काळामध्ये वारकरी संप्रदायामध्ये शिरून काही लोक संप्रदायाच्या विरोधामध्ये विचार मांडण्याचा प्रयत्न करत होते, अशा लोकांना आधीच बाहेर काढण्यात आले। मुख्यमंत्र्यांच्या स्टेटमेंट नंतर आता या वादाला मोठं राजकीय स्वरूप प्राप्त झालंय। पण हे सगळे आरोप प्रत्यारोप बाजूला ठेवले तर आपल्या वारकरी संप्रदायाचा मूळ विचार काय सांगतो? तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, हा तुकोबांचा विचार वारकरी संप्रदायाचा आत्मा आहे। इथे जात, वर्ण किंवा लिंगावरून भेदभाव चालत नाही। विकास लवांडे यांचा दावा आहे की वारकरी संप्रदाय सनातनी विचारांपेक्षा वेगळा आहे, कारण इथे भेदभावाला धारा नाही आहे। तर दुसरीकडे वारकरी सेनेचे हबप गणेश महाराज शेटे यांचं असं मत आहे की वारकरी परंपरा हा सनातन धर्माचाच एक अविभाज्य आणि सुधारणावादी भाग आहे।
संतांनी लिहिलेल्या साहित्याचा जर आपण नीट अभ्यास केला तर सर्वांनी समतेचा विचार मांडलाय. त्यामुळे शरद पवार म्हणतात तसं स्त्रियांचा सहभाग संप्रदायामध्ये वाढला पाहिजे, पण सतत हिंदू धर्माचा पुरस्कर्ता असल्यामुळे संप्रदायावरती ताशेरे ओढले जात असतील तर ते मात्र चुकीचं आहे. संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंत सगळ्यांनीच माणूस जोडण्याचं काम केलं. आज कीर्तनकारांनी सुद्धा गोष्टी विचारपूर्वक सांगितल्या पाहिजेत, कारण ज्याचा समाजावरती प्रभाव पडत असतो. आणि मुळातच इतक्या पवित्र अशा संप्रदायाचा राजकारणासाठी उपयोग का केला जातोय? कारण जिथे श्रद्धा येते तिथे राजकारण आणून चालत नाही. वारकरी संप्रदाय कोणत्याही एका पक्षाचा किंवा विचारधारेचा गुलाम नाही आहे. तो सर्वसमावेशक आहे. तो वैचारिक संघर्षांमध्ये अडकणारा नाही आहे. खोटेपणा, दंभपणा, कपटीपणाचा स्तोम अलीकडे माजलेला असताना थोर संत आणि वारकरी परंपरा असलेल्या महाराष्ट्राला मानवतेची, समतेची आणि चांगुलपणाची शिकवण देणारा हा संप्रदायच भविष्यामध्ये तरणार आहे. त्यामुळे कोणत्याही धर्मांधवादामध्ये या संप्रदायाला अडकवणं ही राजकीय खेळी असू शकते, पण सुज्ञ वारकरी समाज त्याला बळी पडणार नाही हे नक्की. पण वारकरी संप्रदायामध्ये खरोखरच प्रतिगामी लोकांची घुसखोरी झाली आहे का? काय वाटतं तुम्हाला? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.